मित्रांनो, मी आलो आहे देऊळगाव राजा शहरामध्ये आणि देऊळगाव राजा शहरापासून सिंदखेड राजा रोडवर असलेलं गुगळादेवी संस्थान जे आहे गिरोली खुर्द, त्याच्याच भागामध्ये त्या डोंगरावर आहे एक महादेवाचं पुरातन मंदिर. गावकरी असं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे आई होती राजमाता जिजाऊ आणि त्यांचे वडील जे होते राजे लखुजीराव जाधव यांच्या कार्यकाळातील हे महादेवाचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये एक अशी गुफा पण आहे की जी गुफा या सिंदखेड राजाच्या किल्ल्यामध्ये आणि देऊळगाव राजाच्या गडीमध्ये किल्ल्यामध्ये निघते, असं हे ऐतिहासिक मंदिर आहे. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्माचे असे मंदिर आहेत, परंतु ते आपल्याला माहीत पडत नाही. तर असे मंदिर आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. देऊळगाव राजा शहरापासून सिंदखेड राजा रोडला असलेलं गुगळादेवीचं साधारण 2 किलोमीटर जवळ संस्थानच्या बाजूला असलेलं फॉरेस्ट्रीमध्ये असलेलं हे महादेवाचं मंदिर आज आपण बघूया. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हा सिंदखेड राजा देऊळगाव राजाकडून येणारा मार्ग आहे आणि हा जो मार्ग आहे हा पुढे जातो गुगळादेवी गिरोली खुर्द म्हणजे तुळजापूर रोडला, आणि तुळजापूरच्या पुढे जातो हा न्हावा रोड म्हणजे साधारण माझा महाराज गुरु रंगनाथ महाराज यांच्या मठाकडे. आजचे आपले मित्र आहेत देऊळगाव राजा शहरातले. भैया, तुझं नाव? अर्जुन. आडनाव? अर्जुन पवार. किरण रामदास जुमडे. माझं नाव समाधान रामधनेधरे. मी इथंच पिंपळनेर देऊळगाव राजामध्ये राहतो. आता समाधान रामधने. तर चला मित्रांनो, आपण बघूया महादेवाचं मंदिर. मित्रांनो, या वन खात्याच्या परिक्षेत्रातून आपण जात आहे आणि वन खात्याच्या परिक्षेत्रातून पुढे जाताना आपल्याला दिसेल ते डोंगरावर महादेवाचं मंदिर. आता उन्हाळ्याची चाहूल झालेली आहे, पौष महिना लागला. पौष महिन्याची आता संक्रांतनंतर उष्णता वाढते, नाही तर मला वाटतं कोणी इथे हिंमत करणार नाही. विचू काट्यामुळं साप खेकडा याच्यामुळे इथे यायची कोणी हिंमत करणार नाही, असं हे जंगल मला दिसत आहे. अशा ऋतूमध्ये येऊन आपल्याला असे काही मंदिर बघण्यास काही हरकत नाही. बरेच जण म्हणतात की आपल्या शहरामध्ये काय आहे बघण्यासारखं, आपल्या शहरामध्ये काय आहे, परंतु असे काही जुने ठिकाणे ऐतिहासिक ते आपल्याला माहीतच नाही आणि आपण ओरडत बसतो की आपल्या इथं बघण्यासारखं काही नाही आहे. पण ती गरज आहे आपल्याला शोधण्याची, तिथं जाण्याची. हे बघा मित्रांनो, आपण आलेलो आहे आता या मंदिराजवळ. दूरच हे मंदिर आपल्याला दिसत आहे. हे बाजूला आहे एक कंपनी दिसत आहे. हा आहे डोंगर. 2 मिनटं. ही सगळी फॉरेस्ट्री आणि समोर दिसत आहे ते महादेवाचं मंदिर. आपण त्या बाजूने जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात. दगडांची अशी ही रांग आहे. हे आहे महादेवाचं मंदिर. वा, हेमाडपंथी मंदिराची सुरुवात साधारण 12व्या शतकामध्ये यादवांच्या काळामध्ये झाली होती. यादवांचे प्रधान जे होते हेमाडपंत, आणि त्यांनी जी कल्पना काढली तर त्या हेमाडपंताच्या प्रधानमंत्रीच्या नावावरच या मंदिरांना हेमाडपंथी मंदिर असे नाव मिळाले. हे असले मंदिर हे साधारण 800 वर्ष जुने असतात. ही महादेवाची पिंड आपण इथं बघत आहोत. जसं गावकऱ्यांनी सांगितलं की इथं गुफा आहे, ही गुफासुद्धा इथं दिसत आहे. ही महादेवाची पिंड.
फाड्यामध्ये तयार झालेली ही महादेवाची मंदिर आणि ही आहे गुफा. बापरे मित्रांनो, आपण बघण्याचा प्रयत्न करूया. हे बघा ही गुफा. चला चला. बापरे, ही आतमध्ये गुफा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरातन काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेलं हे मंदिर आणि ही गुफा आहे मित्रांनो. राजे लखुजीराव जाधव यांच्या जहागिरीतलं असलेलं हे देऊळगाव राजा संस्थान, देऊळगाव राजाचं ठिकाण. आणि आपण ही बघत आहात, ही बघा ही गुफा पुरातन काळामध्ये असलेली ही गुफा आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. काही मित्र मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की दादा इथं डोंगर आहे, तिथं महादेवाचं पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराला गुफासुद्धा आहे. हेमाडपंथी असलेलं हे मंदिर आहे. छोटेखानी असलेलं असं हे पुरातन मंदिर. मंदिराची सुरुवात झाली असेल आणि बांधकाम अधुरं राहिलं असेल, किंवा मंदिर पूर्ण झाल्यानंतर जेव्हा इस्लामिक राजसत्ता आली त्यावेळेस बरंच काही आपल्या हिंदू धर्मातील मंदिराचे नुकसान झाले. कदाचित त्यावेळेस या मंदिराचं नुकसान झालेले असेल. त्यामुळे हे मंदिर अधुरं असं आपल्याला दिसत आहे की ज्याला कळस नाही आणि भिंती नाही, सभामंडप फक्त उभा आहे. घोड्यावरचा माणूस या गुफेतून सिंदखेड राजा येथे किल्ल्यात जात असत असं गावकरी सांगतात. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आज आहे 28 जानेवारी 2026. मी जालना शहरातून साधारण 22 ते 25 किलोमीटर देऊळगाव राजा इथे आलो आणि देऊळगाव राजाजवळच असलेलं हे वन खात्याचं फॉरेस्ट्रीचं डोंगर आहे आणि तिथं असलेलं हे महादेव मंदिर आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा. तुम्ही देऊळगाव राजाचे रहिवासी असाल किंवा जालन्याचे रहिवासी असाल, आपल्या परिसरामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये आपले कोणते देवस्थान आहे किंवा आपली संस्कृती काय आहे, ही संस्कृती जतन झाली पाहिजे आणि ही एकाकडून दुसरीकडे माहिती गेली पाहिजे. त्या अनुषंगाने ही माहिती सर्वांना पाठवा की जेणेकरून आपला इतिहास प्रगल्भ होईल, इतिहास हा सर्वांना माहीत पडेल.